जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, कारण अशाच तुम्हाला नवनवीन बातम्या रोज पाहायला भेटतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोलापूरमध्ये ती एक बँक मॅनेजर होती आणि तिचा नवराही अधिकारी होता. पण प्रेमविवाहाच्या अशा भयंकर शेवटचा कोणीच विचार केला नव्हता. पोलिसही हादरून गेले होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत प्रेमविवाह केलेल्या पत्नीची भर रस्त्यात चाकूने 50 वार करून निर्घृण हत्या करण्यात यश मिळालं आहे. त्या गड्याला चारित्र्याच्या संशयातून पतीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसात हजर झाला होता. बार्शी शहराजवळील परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली गेली आहे. ऋषिकेश पाटील याने आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात पत्नीची अशी हत्या केल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. भर रस्त्यात 50 वार केले, त्यानंतर रस्त्यावर गळा चिरला. ऋषिकेश पाटील याने पत्नीसोबत अनेक महिने संसार केला होता, मात्र गळा चिरताना थोडीही दया आली नव्हती. बार्शी परंडा मार्गावर या करणाऱ्या लोकांनी लांबून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत वार करत राहिला आणि गळा चिरला. दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित होते. दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर काम करत होते. प्राथमिक माहितीनुसार धनश्री या बँक मॅनेजर पदावर काम करत होत्या. पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्या किरकोळ कारणावरून मध्ये वाद झाला होता. वाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील याने धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती, परंतु मागील 2 दिवसापासून वाद चिघळलं होतं. सोमवारी धनश्री पाटील या नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या, पण वाटेत मृत्यू पत्नीच्या वेशभूषेत वाट पाहत होता. बार्शी परंडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सुमारे 50 ते 60 वार केले होते. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली. शेवटी ऋषिकेशने गळा चिरला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला. बार्शी परंडा रोडवर ऋषिकेश ज्यावेळी धनश्रीवर वार करत होता त्यावेळी थरारक म्हणजे दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षस पतीनं मात्र नागरिकांना धमकावत मागे हटवले. धनश्रीने जाग्यावरच जीव सोडला होता. दोघांनीही काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच तुम्हाला नवनवीन बातम्या आपल्या महाराष्ट्रातून पाहायला भेटतील. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला मित्रांनो, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू.